नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत शेवग्याची भाजी। हा शेवगाना दिसायला अगदी सरळ सोट, पण त्याच्यात इतका दम आहे की डॉक्टर सुद्धा म्हणतात 2 तुकडे रोज खा, हेल्थ ऑटोमॅटिक इम्प्रूव्ह होईल। पण खरी गोष्ट ही आहे की कापायला बसलं की वाटतं आपण भाजी नाही तर माचिस स्टिकची फॅक्टरी सुरू झाली आहे की काय। आता आपण एकाच वेळेला 2 कामं चालू करणार आहोत। बऱ्याच वेळेला आपल्याला भाजीची अगोदर तयारी करायला मिळत नाही, म्हणून मी इथं लसूण कुटत आहे। कढई गरम केली, तेल टाकलं आणि कांदा टाकला की घरात वास असा पसरतो की शेजारचा वायफाय पकडण्याआधीच भुकेचा वास घरभर पसरायला सुरुवात होते। आता कढईमध्ये कांदा आधीच मी टाकलेला आहे आणि थोडंसं मला तेल कमी पडलं म्हणून मी इथे तेल अजून एक्स्ट्राचं टाकलेलं आहे आणि याच्यातच मी लसूण टाकलेला आहे। जास्तीच्या मसाल्यांची याच्यामध्ये जास्त गरज लागत नाही। आता कांदा आणि लसूण भाजीपर्यंत काय करायचं, या ज्या शेंगा आहेत त्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या। आता नाहीतर थोडंसं तुरट लागतात, थोडी त्याची सालं आहे ती थोडी काढलीत की थोडंसं तुरटपणा आहे तो त्याचा कमी होतो, म्हणून देखील याच्या साली काढणं तितकंच जास्त गरजेचं आहे। तुम्ही काढता की नाही साली? काढ, आणि सगळ्या काढण्याची गरज नाही, थोड्या साली ठेवल्या तरी चालतात, पण थोडे तुरटपणा कमी होण्यासाठी याच्यातल्या ज्या साली आहेत त्या मी वेगळ्या केलेल्या आहेत। आता कांदा आणि लसूण व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटो इथे मी किसून टाकलेले आहे। तुम्हाला देखील जर सेम टू सेम भाजी बनवायची असेल तर किसूनच टाकायचं आहे। आता शेंगा व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि याच टोमॅटोमध्ये टाकून घ्यायच्या। आता टोमॅटोला तेल सुटेपर्यंत वाट बघण्याची गरज नाही। आता याच्यावरनंच थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि एक छान वाफ येऊन द्यायची। बघा इथे मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि हे झाकून तुम्हाला ठेवायचं आहे। जोपर्यंत टोमॅटोमधलं पाणी कमी होत नाही तोपर्यंत या ज्या शेंगा आहेत त्या याच्यामध्ये शिजून द्यायच्या। त्याच्यामुळं एकदम टेस्टी आणि खूप भारी लागतात, चविष्ट देखील खूप लागतात। आता हे बघा बऱ्यापैकी वाफलेलं आहे। आता मसाला टाकला की भाजी म्हणते आता माझा मेकअप चालू आहे। आता मेकअपमध्ये काय काय टाकायचं तर जास्त मसाले नाही टाकले, इथे मी खोबरं टाकायचं, थोडंसं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आणि इथे मी घाटी मसाला वापरलेला आहे। डाळ भिजत ठेवलेली ही मुगाची डाळ आहे ती देखील ह्याच्यामध्येच टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचे। आता माझा घाटी मसाला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला गुटळ्या दिसत असतील, तुमचा प्लेन असेल तर त्याला कलर आहे तो खूप छान येतो। म्हणजे जर तुमच्याकडे मालवणी मसाला असेल तर त्याचा कलर आहे ना एकदम लाल लाल येतो हा मसाल्याचा, तो असेल तो टाकला तरी चालतो। आता गरजेनुसार याच्यात पाणी टाकायचं। आता शेवटची भाजी शिजली की जरा कोथिंबीर टाकली की ती म्हणते हा माझा फायनल हेअरस्टाईल आहे, आता फोटो काढायला सुरुवात म्हणजेच, आणि एकदम छान आणि सुंदर ही भाजी लागते। एकदा नक्की ट्राय करून बघा।